तर महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि मराठी माणसांचंच या ठिकाणी अस्तित्व असणार आहे, तेच या ठिकाणी राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही ठणकावून असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। तर कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे जे काही लोक असा माजोरडेपणाने या ठिकाणी बोलतात, त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही।